ऐका ना, आज मस्त इडलिंबूचं लोणचं करतोय. तर हे लोणचं आहे ते आमच्या सासूबाई करणार आहेत. तर सर्वात अगोदर काय करायचं, इडलिंबू स्वच्छ धुवून घ्यायचं, कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर त्याच्या बारीक फोडी करून घ्या. अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे. तर इडलिंबू खूप आंबट असल्यामुळे त्याचा थोडासा रस काढून घ्यायचा आहे. त्यामुळे बघा अगोदर असं पिळून घेतलेलं आहे. त्यानंतर आता त्याच्यामध्ये मोठा 1 चमचा मीठ घातलंय. त्यानंतर मोठा 1 चमचा हळद पावडर घालायची आहे. तर हळद मिठामुळे लोणचं खराब होत नाही, त्यामुळे ते थोडंसं जास्त टाकायचं. तर बघा इथे हळद टाकली आहे. त्यानंतर आता काश्मीरी लाल मिरची पावडर असते बघा, ती घालायची 1 चमचा. तर ही देखील आम्ही घरीच बनवून घेतली आहे. आता हिंग टाकायचं आहे. हिंग थोडंसं जास्त टाका, कारण हिंगामुळे खूप छान वास येतो लोणच्याला. आता हा आम्ही घरगुती मसाला करून घेतला आहे. ह्याच्यामध्ये मोहरी, जिरं, धनं आणि बडीशोप छान 1-1, 2-2 चमचे घ्या, भाजून घ्या आणि त्याची पावडर करून ती याच्यामध्ये ॲड करा. आता बघा मोहरीचं तेल घ्यायचं. कोणत्याही लोणच्याला मोहरीचं तेल घेत जावा. तर इथे मी अर्धी वाटी मोहरीचं तेल घेतलं आहे. ते गरम झालं आहे की नाही बघण्यासाठी अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की तेल पूर्ण थंड करून या लोणच्यामध्ये ॲड करायचं. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टा असलात तर फॉलो करा. थँक्यू.